नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हांडी गळा कसा तयार करायचा आणि हांडी गळा तयार करून त्याला सुंदर अशी आपण डिझाइन आज बनवणार आहोत। तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात। तर हा अस्तरचा व्हाईट कलरचा ब्लाउज आहे आणि त्याला मी लेस लावून सुंदर अशी डिझाइन तयार करणार आहे। तर चला करूया सुरुवात। तर हे बघा, ह्याची उंची आहे 14 इंच, मुंडा आहे 6 इंच, चेस्टचे माप आहे 9 इंच आणि अशा पद्धतीने आपण ह्याच्यावरती आज हांडी गळा बनवणार आहोत। तर मैत्रिणींनो, इथून आपण उंची घेणार आहोत। तर उंची घ्यायची आपल्याला 9 इंच आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच गळा रुंदी। अगोदर आपण व्यवस्थित असा चौक आखून घेऊयात। जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी जरा डार्क करत आहे। तर इथून आपल्याला दोन्हीचा मध्य करायचा आहे। इथून आपल्याला घ्यायचं आहे 1/2 इंच आतल्या साईडला आणि परत ह्या दोन्हींचा मध्य करायचा आहे आणि इथून आपल्याला बाहेर घ्यायचं आहे 1/2 इंच। जर तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता, म्हणजे थोडासा पसरून असा हांडी गळा तयार होईल। तर हे बघा, हे मी असं इथून असा शेप देते आहे। तर हे बघू शकता, कसा हांडी गळाचा छान असा शेप आलेला आहे। तर आता आपण कटिंग करून घेऊयात। तर हे बघा, असं तयार झालेलं आहे। आता आपण ह्याच्या ब्लाउज वरती कापडावर ठेवून छान असा हांडी गळा तयार करून घेऊया। थोडंसं हे पातळ कापड आहे त्यामुळे थोडंसं सरकते। तर 1-2 आपण पिन्स लावून घेऊया त्याला। आणि आता स्टिचिंग करायला सुरुवात करूया। तर हे बघा, शिस्तीत पाव इंच असं धरून हे असं एकसारखं अंतर ठेवा, कमी जास्त होऊन देऊ नका। तर आकार व्यवस्थित येईल। ह्याला तुम्ही कॅनव्हास पण लावू शकता, पण मी शक्यतो बराच वेळा कॅनव्हासचा वापर नाही करत, कारण गळा जास्त पसरत नाही आणि आहे एवढा राहतो। पण काही ब्लाउजला मी कॅनव्हास लावते। तर हे बघू शकता, आता मी हे स्टिच करून घेतलेलं आहे। तर आता आपण कटिंग करून उलटवून घेऊया। तर आता दाब टीप मारून घेऊयात आपण। व्यवस्थित असा आकार देऊन घेऊया अगोदर आपण। तर
तर थोडासा तुम्ही असं हातानं पण शेप द्या व्यवस्थित. तर चला दाबटीप देऊन घेऊया. अशी एकसारखी व्यवस्थित टीप मारून घ्या. तर हे बघू शकता छान असा गळा तयार झालेला आहे. तर आपण कडून टीप मारून घेऊया. हे साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊयात. तर आता आपण ह्याला लेस लावून घेऊया. तर मैत्रिणींनो, हे असे मी त्रिकोण लावून घेतलेले आहे. तुम्हाला मी हे दाखवले असते पण व्हिडिओ फार मोठा होईल, त्यामुळे असे मी एकसारखे आकाराचे 3 बाय 3 चे असे तुकडे करून मी त्रिकोण लावून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्याला लेस लावून घेणार आहोत. तर हे बघा, अशी गोल्डन कलरची लेस आणलेली आहे, ती आपण लावून घेऊयात कडेनं. अशी शिस्तीत व्यवस्थित काठ व्यवस्थित धरून एकसारखं असं घ्या. असे एकसारखं अंतर येऊ देत, कमी जास्त नको. थोडीशी ब्रॉड मी लेस लावली कारण थोडंसं व्यवस्थित हे यावं म्हणून. आता साईडने एक मी टीप मारून घेते कारण काठ उचलल्यासारखे होतात थोडी ब्रॉड लेस असल्यामुळे. त्यामुळे तुम्ही शक्यतो ह्या साईडला पण एक हे मारून घ्या, नाहीतर व्यवस्थित चापून लेस बसत नाहीये. अगदी जे आता आपल्या मैत्रिणी शिकत आहे त्यांच्यासाठी अगदी सोपी डिझाईन आहे, पटकन बनवू शकतात. कारण ही व्हाईट कलरची पूर्ण साडी आहे आणि त्याला जे काठ आहेत ना ते लाल कलरचे आहेत. त्यामुळे मी कॉन्ट्रास्ट असं लाल कापड आणलं आणि त्याला असे त्रिकोण, छानसे त्रिकोण तयार केले. तुम्ही सहजरित्या असे डिझाईन बनवू शकता. तर मैत्रिणींनो, बघा कशी छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्कीच अशी डिझाईन बनवाल. अगदी 5-10 मिनिटात ही डिझाईन तयार होते. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.